नमस्कार. कायद्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल कायदा अधिनियम 1966 चे कलम 143 बद्दलची माहिती घेणार आहोत. सर, आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत ते पाहूया आधी. की तहसीलदार मार्फत शेतीसाठी रस्त्याची मागणी कशी करावी, तसेच काय आहे त्याबाबतचा कायदा म्हणजे 143 काय सांगतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच अर्ज कसा करावा, अर्जामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच हा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हे आपण पाहणार आहोत. काय आहे प्रोसिजर म्हणजे त्याचे स्टेप बाय स्टेप काय काय प्रोसिजर असते, कसं कोणकोणत्या कंडिशनमधून आपला अर्ज जातो ते आपण पाहणार आहोत. यासाठी वेळ किती लागतो, हा अर्ज केल्यानंतर निकाल होईपर्यंत साधारणपणे किती वेळ लागतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर खर्च किती येतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जर निकाल झाला तो जर आपल्या विरोधात गेला असेल तर आपण काय करू शकतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला जो मुद्दा आहे की तहसीलदार मार्फत शेतीसाठी रस्त्याची मागणी कशी करावी, तर आपल्याला यासाठी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे कलम 143 आहे त्याप्रमाणे आपल्याला अर्ज करायचा असतो. तर काय आहे कायदा, काय आहे, काय सांगितलं त्या 143 मध्ये, तर 143 मध्ये 5 सब क्लॉजेस आहेत. तर पहिल्याच क्लॉज मध्ये काय सांगितलं की द तहसीलदार मे इन्क्वायर इनटू अँड डिसाइड क्लेम बाय पर्सन होल्डिंग लँड इन अ सर्वे नंबर टू ए राईट ऑफ वे ओव्हर द बाउंड्रीज ऑफ अदर सर्वे नंबर. म्हणजेच काय, तर एखाद्या भूमापन क्रमांकात जमीन धारण करणारे इसम इतर भूमापन क्रमांकाच्या हद्दीवरून रस्त्याबाबतचा हक्क सांगत असतील तर तहसीलदारास त्याची चौकशी करता येईल आणि त्याचा निर्णय करता येईल. म्हणजे तुम्ही तुमचा जो रस्ता आहे तो दुसऱ्या कुठल्याच्या म्हणजे सर्वे नंबरवरून तुमच्या शेतीच्या किंवा तुमचा जो गट नंबर आहे तिथून जो तुमचा शेतीला लागून असलेला जो सर्वे नंबरचा बांध आहे त्या बांधाने जो तुमचा कुठला मूळ रोड असेल, ज्या रोड पर्यंत तुम्हाला तुमच्या रानापासून रस्ता न्यायचा आहे, त्या सर्वे नंबरच्या बांधावरून तुम्ही रस्त्याची मागणी करू शकता आणि तो तसा रस्ता देण्याचा अधिकार मान्य तहसीलदार यांना राहील. त्यानंतर सब क्लॉज 2 काय सांगते, इन डिसाइडिंग सच क्लेम द तहसीलदार शॅल हॅव रिगार्ड टू द नीड ऑफ कल्टिवेटर्स फॉर रिझनेबल ॲक्सेस टू देअर फील्ड. म्हणजेच काय, तर अशा हक्काचा निर्णय करताना शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी योग्य मार्गाची किती जरुरी आहे याकडे तहसीलदारांनी लक्ष दिले पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सर्वे नंबरच्या बांधावरून नवीन रस्त्याची मागणी करत असता, 143 प्रमाणे आपण नवीन रस्ता मागत असतो, अशा वेळी तहसीलदारनं काय पाहणं आवश्यक आहे सब क्लॉज 2 प्रमाणे, की तुम्हाला दुसरा कुठला पर्यायी रस्ता म्हणजे रिझनेबल ॲक्सेस म्हणजे पर्यायी रस्ता, असा रस्ता साधारणपणे म्हणजे बैलगाडी रस्ता वगैरे, म्हणजे पावलोट असणे वेगळी गोष्ट आहे, पण बैलगाडी रस्ता म्हणजे तुमचं शेतीचे साहित्य वगैरे काय धान्य वगैरे पिकवलं असेल तुम्ही, तर ते मूळ रस्त्यापर्यंत मेन रस्त्यापर्यंत नेण्यासाठी किंवा चांगल्या रस्त्यापर्यंत नेण्यासाठी सर्वे नंबरच्या ह्याच्यावर किंवा कुठून दुसरा कुठला तुम्हाला पर्यायी रस्ता आहे का नाही हे बघणं आवश्यक आहे. जर तुम्हाला पर्यायी रस्ता नसेल आणि तुमच्या शेतीला लागून सर्वे नंबरचा बांध वगैरे असेल तर तुम्ही सर्वे नंबरच्या बांधाने तो रस्ता मागू शकता, पण रिझनेबल ॲक्सेस नसला पाहिजे, म्हणजे तुम्हाला पर्यायी रस्ता नसला पाहिजे. त्यानंतर सब क्लॉज 3 काय सांगते, द तहसीलदार डिसिजन अंडर दिस सेक्शन शॅल सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सच सेक्शन 4 and 5 बी सब्जेक्ट टू अपील अँड रिव्हिजन इन अकॉर्डिंग विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस कोड. म्हणजेच काय, तर या कलमान्वये तहसीलदाराने दिलेला निर्णय हा पोट कलम 4 आणि 5 याच्या उपबंधास अधीन राहून ह्या अधिनियमाच्या उपबंधानुसार अपिलास आणि फेरतपासणीस अधीन असेल. म्हणजे जर एखादा निर्णय तहसीलदारानं 143 अन्वये जर दिला असेल तर तुम्ही त्याबाबत वरच्या कोर्टामध्ये अपील किंवा रिव्हिजन करू शकता. त्यानंतर सब क्लास 4 काय दिलंय, एनी पर्सन हु इज ॲग्रीव्ड बाय डिसिजन ऑफ तहसीलदार अंडर दिस सेक्शन मे विथिन अ पिरियड ऑफ 1 year from the date of such decision institute a civil suit to have it set aside or modify. म्हणजेच काय, की या कलमान्वये तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे असे
समजणाऱ्या कोणत्याही इसमास तो निर्णय रद्द केला जाण्यासाठी किंवा त्यात सुधारणा केली जाण्यासाठी अशा निर्णयाच्या तारखेपासून 1 वर्षाच्या मुदतीत दिवाणी दावा दाखल करता येईल. म्हणजे तुम्ही जर अपील किंवा रिव्हिजन करायचं नसेल तर तुम्ही 1 वर्षाच्या आत म्हणजे निर्णय दिलेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांच्याकडे सुद्धा तुम्ही सिव्हिल सूट दाखल करू शकता सब क्लॉज 4 प्रमाणे. सब क्लॉज 5 काय सांगते? Where a civil suit has been instituted under subsection 4 against the Tahsildar's decision, such a decision shall not be subject to appeal or revision. म्हणजे तुम्हाला काहीतरी एक डिसाइड करायचंय. एक तर तुम्हाला त्या मार्गातून जायचंय कुठल्या अपील आणि रिव्हिजन. म्हणजे तहसीलदारांचं जर डिसिजन तुम्हाला जर अमान्य असेल तर तुम्ही अपील किंवा रिव्हिजन करू शकता त्या फील्डमध्ये प्रशासकीय विभाग म्हणजे सब डिव्हिजन ऑफिसर किंवा कलेक्टर वगैरे त्यांच्याकडे करू शकता किंवा सब क्लॉज 4 प्रमाणे सिव्हिल सूट तरी करू शकता. पण तुम्ही दोन्हीपैकी एक कुठला तरी मार्ग निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही जर सिव्हिल सूट जर केला इकडं दिवाण न्यायालयामध्ये तर तुम्ही परत त्याच निर्णयावरती तिकडं रिव्हिजन किंवा अपील करू शकत नाही. त्याला रेस सब ज्युडिसची बाधा येऊ शकते. तर एकंदरीत काय दिलं ह्याच्यामध्ये बघा. एकंदरीत याच्या जे 5 प्रोव्हिजन आहे त्यामध्ये पहिल्या प्रोव्हिजन मध्ये दिले की तुम्ही सर्वे नंबरच्या बांधाने रस्ता मागायचा आहे. दुसरं अट आहे की तुम्ही जर नवीन रस्ता पाहिजे असेल तुम्हाला तर तुमच्या रानामध्ये येण्यासाठी दुसरा कुठलाही पर्यायी रस्ता नसला पाहिजे किंवा रिझनेबल ऍक्सेस नसला पाहिजे. क्लॉज 3 काय सांगतंय की तुम्ही अपील किंवा रिव्हिजन करू शकता. क्लॉज 4 काय सांगतंय की तुम्ही सिव्हिल सूट म्हणजे तुमच्या विरोधात जर निकाल गेला असेल तर तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये सिव्हिल सूट दाखल करू शकता. आणि सब क्लॉज 4 काय सांगतंय की तुम्ही जर सिव्हिल सूट दाखल केली असेल तर तुम्ही परत रिव्हिजन किंवा अपील करू शकत नाही. त्यानंतर हा अर्ज कसा करावा? हा अर्ज कसा करावा यासाठी आपल्याला अगोदर तुमचं स्वतःचं नाव, त्यानंतर तो जो सर्वे नंबरचा बांध ज्या ज्या गटातून गेलेला आहे त्या गटालगतचे जे 7 बारी उतारे आहेत त्या 7 बाऱ्या उतार्यावरती जे लोकांची नाव आहेत त्यांना प्रतिवादी करायचं किंवा गैरअर्जदार करायचं. अर्जदार तुम्ही राहणार, गैरअर्जदार ज्या रस्त्यातून ज्यांच्या रानातून तो रस्ता जाणार आहे ते सर्वजण गैरअर्जदार राहणार. आणि तुमची ती काय जी काय मागणी असेल की असं आम्हाला कुठलाही पर्यायी रस्ता नाही, त्यासाठी आम्हाला 10 फुटी किंवा 12 फुटी बैलगाडी रस्ता आम्हाला मिळावा असा तो अर्ज असेल. तुम्हाला त्या अर्जाचं जर फॉर्मॅट पाहिजे असेल, ड्राफ्ट पाहिजे असेल तर तुमचा व्हॉट्सअप क्रमांक या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्या. व्हॉट्सअप क्रमांक देत असताना तुम्ही शक्यतो अक्षरी द्या. म्हणजे अंकामध्ये दिला असेल तर काही युट्यूबच्या पॉलिसीज आहेत त्यामुळे ते कमेंट आपोआप डिलीट होते. तर तुम्ही अक्षरी द्या. त्यामध्ये मी तुम्हाला ड्राफ्ट पाठवून देईन. त्यानंतर काय काय कागदपत्रे लागतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा 7-12 उतारा आणि तो जो सर्वे नंबर आहे सर्वे नंबरचा बांध ज्या ज्या गटातून गेलेला आहे त्या सर्व गटामध्ये 7-12 उतारे आणि सर्वे नंबरचा नकाशा, गटाचा नकाशा या एवढे डॉक्युमेंट लागते. आधार कार्ड वगैरे लागेल. त्यानंतर काय प्रोसिजर असते तर तुम्हाला सुरुवातीला तो अर्ज करायचा आहे. अर्जाच्या खाली जर तुम्ही स्वतःहून करत असेल तर ठीक आहे किंवा तुम्ही जर एखादा लिगल ॲडवायझर म्हणून म्हणजे वकील वगैरे देत असाल तर वकीलपत्र वगैरे जोडायचं आहे. त्याच्या खाली पत्ता प्रोसेस जोडायचे त्यामध्ये तुमचा संपूर्ण पत्ता असला पाहिजे. त्याखाली दाखल लिस्टमध्ये कोणकोणते कागदपत्रे असले पाहिजे तो म्हणजे तुमचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7-12 उतारा स्वतःचा. त्यानंतर तो जो रस्ता ज्या ज्या गटातून जाणार आहे सर्वे नंबरच्या बांधातून त्या गटाचे सर्वांचे 7-12 उतारे. त्यानंतर तुमचं सर्वे नंबरचा नकाशा आणि गटाचा नकाशा जोडलेला असला पाहिजे. आणि किंवा मग कच्चा हात नकाशा असेल तर कच्चा हात नकाशा जरी दिला तुम्ही तहसीलदारांना म्हणजे सोपं जावं समजण्यासाठी तरी चालेल. आणि त्याच्या खाली आधार कार्ड वगैरे द्यायचं आहे. तर काय प्रोसिजर असते मग हे सगळं तुम्ही जर दाखल केल्यानंतर तुम्ही तहसीलदारचा जो आवक जावक विभाग असतो त्याला आपण म्हणजे कोर्टामध्ये जसं बारनिश असतो तिथं असते आवक जावक विभाग, तिथं तुम्ही दाखल करायचं आहे. त्याची एक पोच म्हणून झेरॉक्स काढून त्याच्यावरती शिक्का वगैरे घ्यायचा आहे की आपण इथं जमा केलेला आहे या तारखेला जमा केलेला आहे अशी पोच घ्यायची. आणि त्यानंतर तुमचे जे गैरअर्जदार आहेत यांना तहसीलदार नोटीस काढतात की असं तुमच्या विरुद्ध अमुक या व्यक्तीने असा अर्ज दाखल केलेला आहे. तर त्याबद्दल तुमचे म्हणणं जे काय असेल की तुमच्या रानातून असा रस्ता काढायचा त्याचं असं विचारायचं तुमचं काय म्हणणं असेल तर तुम्ही तुमचं म्हणणं अमुक या तारखेला द्यायचं अशी नोटीस काढतात. तहसीलदार तुमचा स्पॉट पंचनामा करतात म्हणजे त्या स्थळ पाणी करतात की तिथे येऊन बघतात की तुम्हाला खरंच
जे +2 आहे रिजनेबल ऍक्सेस आहे का नाही, म्हणजे तुमच्या रानामध्ये येण्यासाठी शेतीसाठी लागणारा जो रस्ता आहे तसा कुठला पर्यायी रस्ता तुमच्या रानासाठी आहे का नाही हे पाहण्यासाठी तहसीलदार स्पॉट पंचनामा करतात आणि त्याचे ते स्पॉट पंचनामा करून साक्षीदारांची सहाय्य घेऊन त्या केसमध्ये ते कागद लावलेला असतो. त्यानंतर स्पॉट पंचनामा होणार, नोटीस निघणार. त्यानंतर जे गैरहजर आहेत सामनेवाले त्यांचं म्हणणं येणार की तुमच्या हातून रस्ता मी असंच मागितलं तर तुमचं काय म्हणणं आहे, मग ते त्यांचं म्हणणं देतील की असं असं माझं पीक आहे किंवा काय नुकसान होईल असं आहे काय, किंवा दुसरे काय असतील की माझं रानातून सर्वे नंबर जात नाही, काय XYZ त्यांचं जे काय असेल ते त्यांचं म्हणणं त्यामध्ये ते देतील. दोन्ही ह्यांचे पक्षाचे म्हणजे अर्जदार आणि गैरहजदाराचे दोघांचेही पुरावे पाहिल्यानंतर स्पॉट पंचनामा केल्यानंतर दोघांचेही आर्ग्युमेंट झाल्यानंतर तहसीलदार आपला निकाल देत असतात. शक्यतो तहसीलदार ज्यावेळेस स्पॉट पंचनामा करतात त्याच वेळेस बऱ्यापैकी म्हणजे तो जो हे पंचनामा हा पाहून आपल्याला कळतं की निकाल कोणाच्या बाजून जाणार आहे, कारण तो जो एव्हिडन्स असतो तो मेन एव्हिडन्स असतो. कारण तिथंच स्वतःहून मान्य तहसीलदारांनी पाहिलेलं असतं की त्यांना पर्याय रस्ता आहे का नाही, आणि राहतो विषय तो सर्वे नंबरचा बांधाचा, ते सुद्धा हद्दी कोणा केलेला असतात, सर्वे नंबरचे दगड वगैरे रोवलेले असतात त्यामुळे ते दिसून येतं, समजून येतं. तर बऱ्याचसा भाग हा या अर्जाचा हा त्या पंचनाम्यावरती आधारलेला असतो. मग हे सगळे प्रोसिजर झाल्यानंतर तुमचा निकाल होतो. तर हा निकाल झाल्यानंतर तुम्ही तो कसा चॅलेंज करू शकता, आता ते तर मग सांगितलं मी की तुम्ही एकतर अपील किंवा रिव्हिजन करू शकता, किंवा +4 नुसार तुम्ही इकडं दिवाण न्यायालयामध्ये सिव्हिल सूट दाखल करू शकता विथिन द 1 इयर. हे महत्वाचं आहे, 1 वर्षाच्या आत तुम्ही दाखल करू शकता. बर, तो रस्ता जर तुम्हाला ग्रँट झाला, मंजूर झाला, तर तुम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये त्याची अंमलबजावणी करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही अर्ज करायचा आहे. जे काही प्रिस्क्राइब्ड फी असेल, काय रक्कम असेल ती पोलीस बंदोबस्तासाठी द्यायची आहे. पोलीस बंदोबस्त घेताना शक्यतो एक महिला कॉन्स्टेबल ठेवायची, एक दोन काय असतील ते पोलीस ठेवायचे, पण महिला कॉन्स्टेबल ठेवायचे, जेणेकरून जर समजा कुठली महिला अडथळा करत असेल तर महिला जी व्यक्ती आहे दुसरी कोणी जे अडथळा आणणार आहे त्याला महिला कॉन्स्टेबलच हँडल करू शकते. यासाठी महिला कॉन्स्टेबल तुम्ही मागणी करायची आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्ही रस्ता तुमचा त्या बांधाने करून घेऊ शकता. त्यानंतर ह्याला किती वेळ लागतो, साधारणपणे किती वेळ लागतो, आता तुम्ही अर्ज दाखल केल्यापासून नोटिसा निघतील, नोटिसा निघाल्यानंतर साधारणपणे एक डिपेंड करतं म्हणजे त्या कोर्टाला किती मॅटर्स आहेत, लोड किती आहे याच्यावर पण ते डिपेंड असतं, पण 2 महिन्यामध्ये तो निकाल लागून जातो. जर चांगल्या 15 किंवा 8 दिवसात जर तारखा पडल्या तर 2 महिन्यामध्ये निकाल व्यवस्थितपणे अंमलबजावणी होऊन मिळते. तर किती खर्च येतो, खर्चाचं बघायला गेलं तर अर्ज बनवायला काय टायपिंग थोडाफार खर्च येईल. अर्जावरती 10 रुपये तिकीट लावा, वकीलपत्रावरती तिकीट, आणि काही जेरॉक्सचा खर्च आहे. 7/12 उतारे जे तुम्ही डिजिटल काढा किंवा मग सही शिक्क्याचे काढा, त्या 7/12 उतार्याचा खर्च लागेल आणि वकील फी लागेल. म्हणजे तसा बघायला गेलं तर कागदोपत्री खर्च हा 1000 रुपयाच्या आसपास जाईल, आणि जी काही वकील फी असेल ते प्रत्येक वकिलावरती डिपेंड राहणार, तो किती घेऊ शकतो काय असू शकतो, पण कागदोपत्री 1000 रुपये तुमचा खर्च येऊ शकतो. तर ही संपूर्ण प्रोसिजर आहे. तुम्हाला जर याबद्दलचा ड्राफ्ट म्हणजे 143 अन्वये कसा अर्ज करावा या अर्जाचा जर ड्राफ्ट हवा असेल तर तुम्ही तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये द्या, मी तुम्हाला त्याच्यावरती त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती त्याची PDF किंवा फोटो पाठवून देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.